नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। काळेपडळ पोलिसांची अवैध दारू विक्रीवर कारवाई। लावण्य हॉटेलजवळ नाल्यामध्ये हातभट्टी दारू विक्री करणारी महिला अटकेत। काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीतील लावण्य हॉटेलजवळील पुलाखाली नाल्यामध्ये अवैध हातभट्टी दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आज दिनांक 20 पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका महिलेला ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेपडळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घटनास्थळी धाड टाकली असता तेथे सौ रेखा विजय काळकर वय 50 वर्षे राहणार तरवडे वस्ती मोहम्मदवाडी पुणे ही महिला गावठी हातभट्टी दारू विक्री करत असल्याचे आढळून आले। पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले। सदर ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेडही पोलिसांच्या उपस्थितीत उद्ध्वस्त करण्यात आले। पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी महिलेला काळेपडळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। दरम्यान काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीआर मोबाईल मार्शल आणि तपास पथकांना या परिसरात अधिक गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत। अशा प्रकारचा प्रकार पुन्हा आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।